नमस्ते, श्रावूज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवत आहे ओल्या नारळाची खमंग अशी वडी। त्यासाठी मी नारळाच्या खोबऱ्याच्या चकत्या करून घेतल्या आणि त्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या। त्यासोबतच मी वेलदोडेही बारीक करून घेतले। कढईमध्ये आपण बारीक केलेले खोबरे मी त्यामध्ये घातले आणि 1 वाटी एवढी साखर घातली आणि ती चांगली एकसारखी हलवून घेतली। नंतर त्यामध्ये मी 1 वाटी शाईचे दूध घेतले। आता हे खोबऱ्याचे पातळ झालेले आहे, ते घट्ट होईपर्यंत आणि त्याची बर्फी करता येईल एवढे घट्ट होईपर्यंत ते आपण शिजवून घेऊ। येथे तुम्ही बघू शकता सर्व दूध आटलेले आहे आणि आपले खोबरे घट्ट झालेले आहे। तर ते आता बर्फीमध्ये ते आपण थापून घेऊ। त्यासाठी मी येथे प्लेटला तूप लावून घेतलेले आहे आणि आपण तयार केलेले खोबरे त्यामध्ये घालून मी गरम असतानाच ते थापून घेत आहे आणि त्याच्या आपल्याला हव्या त्या आकारामध्ये वडी पाडून घेऊ। थंड झाल्यानंतर वडी काढून घेऊ। येथे बघू शकता तुम्ही आपल्या छान अशा वड्या पडलेल्या आहेत। मी त्याला असा आकार दिलेला आहे। तर तुम्ही ही नारळाची वडी तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कशी झाली होती तुमची नारळाची वडी। धन्यवाद।